निंभोरे गावातून विरोधकांवर श्रीमंत संजीव राजेंची सडकून टीका। निंभोरे गावात आयोजित सभेत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर सडकून टीका केली। यावेळी आमच्या कार्यकर्त्याला अडचणीत आणलं तर आम्ही सुद्धा कोणत्या ठिकाणी कोणती भूमिका घ्यायची हे आम्हाला चांगलं कळतंय। आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहणार असल्याचं मत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केलं। गेल्या 30 वर्षात मालोजी राजांच्या आजोळात त्यांचं स्मारक का नाही? भाजपा तालुका अध्यक्ष अमित रणवरे यांचा टोला। फलटण संस्थानचे अधिपती तथा राज्याचे पहिले बांधकाम मंत्री स्वर्गीय श्रीमंत मालोजी राजे यांच्या नावावर राजेगड आज सुद्धा राजकारण करतोय। त्यांच्या आजोळात म्हणजे निंभोरे गावात 30 वर्ष सत्ता असून सुद्धा त्यांचं स्मारक का केलं नाही असा उपरोधिक टोला भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अमित रणवरे यांनी राज्य गटाला लगावला। फलटणला पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंकडे केली मागणी। फलटण तालुक्यातील नागरिकांच्या पासपोर्ट संबंधित गरजा लक्षात घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि फलटण शहरात पासपोर्ट सेवा केंद्र, पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र स्थापन करण्याची मागणी केली। पिंपळाच्या झाडावर चायना मांजेत अडकलेल्या कावळ्याला सोडवलं। मंगळवार पेठ भागातील समाज मंदिराच्या परिसरातील एका उंच पिंपळाच्या झाडावर कावळा जातीचा पक्षी चायना मांजात अडकल्याचा धक्का स्थानिक नागरिकांना बसला। तात्काळ आव्हानानुसार नेचर अँड वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी फलटणच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली। पक्षी अतिशय उंचीत अडकलेला असल्यामुळे बचावासाठी फलटण नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचं सहकार्य मिळवण्यात आलं। अग्निशमन विभागाच्या दक्षतेमुळे पक्षाला चायना मांजातून सुरक्षितरित्या मुक्त करण्यात आलं। श्री सद्गुरू हरिबुवा महाराज मंदिरात श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। पवित्र श्रावण मासाची सुरुवात होते आणि या पवित्र अवसरानिमित्त सद्गुरू हरिबाबा महाराज समाधी मंदिरात संपूर्ण महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। हे कार्यक्रम सकाळी 7 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत विविध स्वरूपात आयोजित केले जातील। यामध्ये हरिपाठ, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, महिला भजन, प्रवचन, सांप्रदायिक भजन यांचा समावेश आहे। सद्गुरू हरिबाबा महाराज सांप्रदायिक भजनी मंडळ घटनाक्रमात सर्व जणांना सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येतं। फलटण ते आदमापूर बस सेवा सुरू करा, राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे फलटण ते आदमापूर या मार्गावर नियमित बस सेवा सुरू करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली। या बस सेवेमुळे संत सद्गुरू बाळूमामा वारीत भाविकांना सोयीस्कर प्रवास उपलब्ध होणार आहे। भाविकांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यानं या मार्गावर वाहनांची गरज भासत असल्याचं स्पष्ट झालं। पंचायत समिती माजी सभापती व भाजपा तालुका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध। फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ रेश्मा भोसले यांनी निंभोरे गावात जात माजी खासदार रणजित सिंह, भारतीय जनता पार्टी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर तोंडसूक घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अमित रणवरे यांनी सुद्धा पत्रकार परिषदेत त्यांचा खरपूस समाचार घेतला। यावरून त्यांच्यामध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलं असल्याचं चित्र तयार झालंय। निर्धन व दुर्बल घटकांसाठी खाटा राखीव ठेवणं बंधनकारक। धर्मादाय रुग्णालयामध्ये त्यांच्या एकूण कार्यान्वित खाटांपैकी 10% निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व 10% खाटा दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणं बंधनकारक आहे। याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी धर्मादाय रुग्णालयामध्ये जाऊन तपासणी करावी असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। बहिणींची लगबग राख्या खरेदीसाठी। दरवर्षी श्रावण महिना म्हटलं की व्रतवैकल्य आणि सण उत्सवांना उधाण येतं। असाच हा रंगीबेरंगी श्रावण महिना सुरू झालाय। या महिन्यात साजरे होणाऱ्या रक्षाबंधन सणासाठी महिलांची लाडक्या भावासाठी राख्या खरेदी करण्याकरता लगबग सुरू झाली। शनिवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या या बहीण भावाच्या नात्याला अधिक दृढ बनवणाऱ्या रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेसाठी सातारा शहरातील राखी स्टॉलवर महिलांची अशी राखी खरेदीसाठी गर्दी दिसून येते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल। गेल्या काही दिवसांपासून फलटण तालुक्यात सत्ताधारी भाजपा व विरोधी राज्य गटात आरोपाच्या व प्रत्युत्तराच्या फैरी झडू लागल्यात। यावरून येणाऱ्या काही दिवसात संपन्न होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची चाहूल लागली असल्याच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या। विधानसभा निवडणुकीच्या नंतर थंडावलेल्या कार्यकर्त्यांना आपापले नेते चार्ज करताना दिसून येत आहेत।